नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज लेसन 3 देअर आर अस्तित्व दर्शवणारी वाक्य ह्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. ह्या प्रकरणाच्या अगोदर ह्या प्रकरणाची पूर्वतयारी म्हणून मी एक व्हिडिओ तयार केला आहे. ते व्हिडिओ लेक्चर जर कोणी बघितलं नसेल तर अगोदर ते बघा. अत्यंत महत्त्वाचं आहे. ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही, हे लेक्चर कळणार नाही. म्हणून अगोदर आधी त्याचा अभ्यास करा आणि मगच ह्या व्हिडिओचा अभ्यास करा. तर बघा, आपलं प्रकरण आहे देअर आर, अस्तित्व दर्शवणारी वाक्य. तर याची प्रस्तावना म्हणजे याच्यात नेमकं आपण काय पाहणार आहे, याच्यात नेमकं काय ते थोडक्यात समजून घेऊया. एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा एखादी गोष्ट अस्तित्वात आहे किंवा अस्तित्वात होती किंवा असेल हे सांगण्यासाठी इंग्रजीमध्ये देअर आर या रचनेचा वापर केला जातो. जर एकाच वस्तू एकाच व्यक्तीबद्दल जर बोलत असेल म्हणजे एक वचनासाठी नेहमी देअर इज, देअर वॉज आणि देअर विल बी हे वापरतात. अनेक वचनांसाठी देअर आर, देअर वर आणि देअर विल बी या रचनेचा वापर करतात. पॉझिटिव्ह वाक्य. आता याच्यात आपण पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, व्हर्बल, WH, नेगेटिव्ह WH सर्व शिकणार आहे. आता पॉझिटिव्ह वाक्य बघा. एक वाक्य तुम्हाला समजून सांगतो. टेबलावर एक पुस्तक आहे. टेबलावर एक पुस्तक आहे, हे असं वाक्य आहे. मित्रांनो, हे वाक्य पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. आपण थोडक्यात समजून सांगू. तर वाक्य काय होतं? टेबलावर एक पुस्तक आहे. टेबलावर एक पुस्तक आहे. तर ह्या प्रकरणात नेहमी अशीच वाक्य असणार. ह्या वाक्यांचे 3 भाग करायचे. पहिला भाग एक आहे, त्याच्यानंतरचा भाग काय जे असेल नसेल, जे तुम्हाला आहे म्हणायचंय ते आपण इथं पुस्तकाबद्दल बोलतोय ते पुस्तक दुसरा भाग, आणि तिसरा भाग टेबलावर. आता पुस्तकाला तुम्हाला माहिती काय म्हणतात? एक जर असेल, आता इथं एकचा उल्लेख आहे म्हणून अ बुक लिहिणार. टेबलावर कसं लिहिणार? कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बोललो, ऑन द टेबल. ऑन द टेबल. आता हे महत्वाचं आहे, हे कसं लिहायचं? एक आहे, 2 आहे, तर याला लिहितात देअर इज. देअर इज. एक आहे, देअर इज. एक होतं, एक होता, देअर वॉज. एक असेल, देअर विल बी. आता नीट समजून घ्या. आता कसं लिहायचं? मला म्हणायचं आहे एक आहे, मी म्हणणार देअर इज. 2 आहे,
मी म्हणणार देअर आर. एकापेक्षा जास्तला आर वापरतात, एकासाठी इज वापरतात आहेसाठी. मला म्हणायचं एक होतं. एक होतं. एक होतं कसं लिहिणार? देअर वॉज. आणि 2 होते, 3 होते, 4 होते, 5 होते, म्हणजे एकापेक्षा जास्त होते असं जर लिहायचं आपल्याला तर देअर वर. एकासाठी वॉज वापरा, एकापेक्षा जास्तसाठी वर वापरा. एकासाठी इज वापरा, एकापेक्षा जास्तसाठी आर वापरा. मग देअर वॉज म्हणजे एक होता, देअर वर म्हणजे अनेक होतं. देअर इज म्हणजे एक आहे, देअर आर म्हणजे अनेक आहे. आता एक असेल, असेल, एक असेल, देअर विल बी. अनेक असेल, देअर विल बी. इथं विल बी एकासाठी विल बी, अनेकांसाठी पण विल बी. मग आता मला म्हणायचं आहे एक पुस्तक आहे. देअर इज अ बुक. मला म्हणायचं आहे 2 पुस्तकं आहे. देअर आर 2 बुक्स. मला म्हणायचं आहे खूप जास्त पुस्तकं आहे, तर इथं आरच वापरणार. खूप जास्त एकाला इज वापरणार. मला म्हणायचं आहे एक वही होती, एक वही होती. देअर होतीला वॉज आणि नोटबुक. नोटबुक. देअर वॉज अ नोटबुक म्हणजे एक वही होती. मला म्हणायचं आहे 2 वह्या होत्या, 2 वह्या होत्या. आता इथं कसं येईल मग? देअर वर 2 नोटबुक्स. देअर वर 2 नोटबुक्स. कळालं? तर एक आहे, देअर इज. 2 आहे, देअर आर. हे फार महत्वाचं आहे. देअर आर. एक होता, देअर वॉज. 2 होते, देअर वर. एक असेल, देअर विल बी. अनेक असेल, देअर विल बी. अशा पद्धतीनं हे आहे. तर चला प्रकरण पाहूया. तर आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. तर बघा आता तुम्हाला वाक्य व्यवस्थित समजतील. मग पहिलं घ्या. पहिलं वाक्य, टेबलावर एक पुस्तक आहे. एक पुस्तक आहे. आता एक पुस्तक आहेला काय लिहिणार? एक आहेला देअर इज काय पुस्तक, एक पुस्तक आहे. मग देअर इज अ बुक. टेबलावर कसं लिहिणार? ऑन द टेबल. पार्कमध्ये खूप लोक आहेत. आता खूपला काय लिहिणार? मेनी. खूप लोकांना काय लिहिणार? मेनी पीपल. आणि खूप आहे म्हणून देअर आर मेनी पीपल. आणि पार्कमध्येला काय लिहिणार? इन द पार्क. समजलं? चला समोरचं वाक्य. बागेत
एक पक्षी होता. आता एक पक्षी होता कसं लिहिणार? इथं एक सुंदर पक्षी होता. मग एक सुंदर पक्षी होता कसं लिहिणार? लगेच आलं पाहिजे देअर वॉज अ ब्युटिफुल बर्ड. आणि बागेत कसं लिहिणार? इन द गार्डन. मग वाक्य काय झालं? देअर वॉज अ ब्युटिफुल बर्ड इन द गार्डन. बागेत एक सुंदर पक्षी होता. बघा, प्रश्नपत्रिकेत 4 नवीन प्रश्न असेल. मग आता 4 नवीन प्रश्न असतील हे कसं लिहिणार? देअर विल बी 4 न्यू क्वेश्चन्स. कशामध्ये? प्रश्नपत्रिकेमध्ये. इन द क्वेश्चन पेपर. मग वाक्य कसं तयार झालं? प्रश्नपत्रिकेत 4 नवीन प्रश्न असतील. देअर विल बी 4 न्यू क्वेश्चन्स इन द क्वेश्चन पेपर. समोर, माझ्या घराजवळ एक मोठं झाड आहे. आता एक मोठं झाड आहे कसं लिहिणार? देअर इज अ बिग ट्री. आणि माझ्या घराजवळ कसं लिहिणार? नियर माय हाऊस. मग माझ्या घराजवळ एक मोठं झाड आहे. हे वाक्य झालं देअर इज अ बिग ट्री नियर माय हाऊस. माझ्या कुटुंबात 10 सदस्य आहेत. माझ्या कुटुंबात 10 सदस्य आहेत. 10 सदस्य आहेत कसं लिहिणार? देअर आर 10 मेंबर्स. आणि माझ्या कुटुंबात इन माय फॅमिली. वाक्य झालं माझ्या कुटुंबात 10 सदस्य आहेत. देअर आर 10 मेंबर्स इन माय फॅमिली. अंगणात एक कुत्रा होता. एक कुत्रा होता कसं लिहिणार? एक कुत्रा होता. देअर वॉज अ डॉग. कशात? अंगणात. ते पुढं लिहा. इन द यार्ड. मग अंगणात एक कुत्रा होता. देअर वॉज अ डॉग इन द यार्ड. त्या डोंगराच्या पलीकडे खूप झाडे असतील. देअर विल बी अ लॉट ऑफ ट्रीज. देअर विल बी अ लॉट ऑफ ट्रीज. त्या डोंगराच्या पलीकडे. बियॉन्ड दॅट माउंटेन. बियॉन्ड म्हणजे पलीकडे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय. बियॉन्ड दॅट माउंटेन. सराव करा. सराव केल्याने सर्व गोष्टी सोप्या बनतात मित्रांनो. बाजारात 2 नवीन दुकाने होती. मग देअर वर 2 न्यू शॉप्स. देअर वर 2 न्यू शॉप्स. कशात? इन द मार्केट. वाक्य झालं देअर वर 2 न्यू शॉप्स इन द मार्केट. शेवटचं वाक्य. बागेत खूप फुलं होती. खूप. मग देअर वर मेनी फ्लावर्स. कशात? इन द गार्डन. वाक्य झालं बागेत खूप फुले होती. देअर वर मेनी फ्लावर्स इन द गार्डन. तर हे झाले पॉझिटिव्ह वाक्य. समजले? चला, नेगेटिव्ह. आता आपल्याला जर म्हणायचंय एक कुत्रा नाही आहे, तर आपल्याला फक्त म्हणायचं, आधी काय म्हणायचो आपण? एक कुत्रा आहे. देअर इज अ डॉग. म्हणजे एक कुत्रा आहे.
आता इथं फक्त नो लिहायचं. मग देर इज नो अ डॉग, देर इज नो डॉग, देर इज नो डॉग. नो टाकायचं फक्त, बाकी काहीच नाही याच्यात. बघा मग पहिलं वाक्य, माझ्या गावात वीज नव्हती. मग वीज नव्हतीला कसं लिहिणार? देअर वॉज नो इलेक्ट्रिसिटी, आणि माझ्या गावात इन माय व्हिलेज. वाक्य झालं, माझ्या गावात वीज नव्हती, देअर वॉज नो इलेक्ट्रिसिटी इन माय व्हिलेज. वर्गखोलीत, वर्गखोलीत आत, वर्गखोलीच्या आत, थोडंसं मिस्टेक झाली. वर्गखोलीमध्ये एकही विद्यार्थी नाही आहे. वर्गखोलीत एकही विद्यार्थी नाही. मग देअर आर नो स्टुडंट्स इनसाइड द क्लासरूम. वर्गखोलीत विद्यार्थी नाही आहे असं म्हटलं तरी चालतं. मग वर्गखोलीत एकही विद्यार्थी नाही आहे. मग देअर आर नो स्टुडंट्स इनसाइड द क्लासरूम. त्या नदीच्या पलीकडे दुर्मिळ झाडं नव्हती. देअर वर नो रेअर प्लांट्स अक्रॉस दॅट रिव्हर. बियॉन्ड म्हणजे बी पलीकडे, आणि अक्रॉस म्हणजे पण पलीकडे. आता याच्यातला फरक मी समजून सांगत बसत नाही, तो आपण प्रेपोजिशन्समध्ये शिकणार आहे. आता बघा, देअर वर नो रेअर प्लांट्स अक्रॉस दॅट रिव्हर. या संगणकात माझे एकही फोटो नाहीत. या संगणकात माझे एकही फोटो नाहीत. किंवा तुम्ही आपल्या भाषेत बोला, या संगणकात माझा एकही फोटो नाही आहे, माझे एकही फोटो नाही आहे. मग देअर आर नो फोटोज ऑफ माइन. माइन म्हणजे माझा, माझी, माझे. मग देअर आर नो फोटोज ऑफ माइन कशात? इन धिस कम्प्युटर. देअर आर नो फोटोज ऑफ माइन इन धिस कम्प्युटर. वर्गाबाहेर एकही मूल नव्हते. मग देअर वर नो चिल्ड्रन आउटसाइड द क्लास. आउटसाइड म्हणजे बाहेर. प्रॅक्टिस केली तर लक्षात येईल. टेबलावर एकही सफरचंद नसेल. मग देअर विल बी नो ॲपल. देअर विल बी नो ॲपल म्हणजे एकही सफरचंद नसेल. कशावर? ऑन द टेबल. माझ्या घरासमोर एकही हिरवे झाड नाही आहे. मग देअर इज नो ग्रीन ट्री इन फ्रंट ऑफ माय हाऊस. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. देअर इज नो ग्रीन ट्री म्हणजे एकही झाड नाही आहे. कशासमोर? घरासमोर. इन फ्रंट ऑफ माय हाऊस. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. मग पुढं घर लिहिलं तर घरासमोर अर्थ होऊन जाईल. आता इन फ्रंट ऑफच्या समोर जर मी लिहिलं तर माझ्या समोर. इन फ्रंट ऑफच्या समोर जर लिहिलं स्कूल, इन फ्रंट ऑफ स्कूल तर शाळेसमोर. इन फ्रंट ऑफच्या समोर लिहिलं समजा तू, यू, तर अर्थ होऊन जाईल तुझ्या समोर. मग देअर इज नो ग्रीन ट्री इन फ्रंट ऑफ माय हाऊस. शाळेच्या मागे
एकही विद्यार्थी नव्हता. मग देअर वर नो स्टुडंट्स बिहाइंड द स्कूल. बिहाइंड म्हणजे मागे आणि स्कूल म्हणजे शाळा. मग बिहाइंड द स्कूल म्हणजे शाळेच्या पाठीमागे. आता इथं बिहाइंडच्या समोर शाळा न लिहिता घर जर लिहिलं, बिहाइंड माय हाऊस, तर माझ्या घराच्या पाठीमागे. बिहाइंडच्या पुढं जर लिहिलं बिहाइंड आणि इथं जर लिहिलं द ट्री, तर झाडाच्या पाठीमागे असा अर्थ होऊन जाईल. ते शब्द लक्षात आले पाहिजे, शब्द तयार करता आले पाहिजे. मग देअर वर नो स्टुडंट्स, एकही विद्यार्थी नव्हता. कशाच्या पाठीमागे? बिहाइंड द स्कूल, शाळेच्या पाठीमागे. जंगलामध्ये वाघ नाही. जंगलात वाघ नाही. देअर इज नो टायगर इन द फॉरेस्ट. पाण्यात एकही मासा नव्हता. मग देअर वॉज नो सिंगल फिश इन द वॉटर. तर अशा पद्धतीनं हे नेगेटिव्हचे वाक्य होते. आता घेऊया व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनला काय करायचं माहिती आहे ना? पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब इज, वॉज, आर, वर, विल बी, हे झाले हेल्पिंग वर्ब. मग वाक्याच्या सुरुवातीला हे हेल्पिंग वर्ब लिहायचे आणि मग वाक्य लिहायचं. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला हे हेल्पिंग वर्ब लिहायचे आणि मग बाकीचा कार्यक्रम करायचा, असं मला म्हणायचं होतं. तर ते तुमच्या वाक्यात लक्षात येऊन जाईल. नाही कळालं मला मेसेज करा. तुझ्या घराजवळ शाळा आहे का? तुझ्या घराजवळ शाळा आहे का? इज देअर अ स्कूल? इज देअर अ स्कूल म्हणजे एक शाळा आहे का तुझ्या घराजवळ, नियर युअर हाऊस. खोलीत खुर्च्या नाहीत का? मग आर देअर नो चेअर्स इन द रूम. खोलीत मुलं नाहीत का? आर देअर नो चिल्ड्रन्स इन द रूम. अशा पद्धतीनं. दुसरं, बागेत फुले आहेत का? आता फुले आहेत का कसं लिहिणार? आर देअर एनी फ्लावर्स किंवा आर देअर फ्लावर्स इन द गार्डन. काल रात्री बस नव्हत्या का? वर देअर नो बसेस. आणि काल रात्रीला कसं लिहिणार? लास्ट नाईट. परीक्षेत काही अडचणी होत्या का? परीक्षेत काही अडचणी होत्या का? मग वर देअर एनी प्रॉब्लेम्स. एनी म्हणजे काही. मग वर देअर एनी प्रॉब्लेम्स इन द एक्झाम. आज सुट्टी नसेल का? विल देअर बी नो हॉलिडे टुडे. जवळपास रुग्णालय आहे का? जवळपास रुग्णालय आहे का? मग देअर इज देअर अ हॉस्पिटल नियर बाय. मग इज देअर अ हॉस्पिटल नियर बाय. नियर बाय म्हणजे जवळपास.
इज देअर अ हॉस्पिटल नियर बाय? काल पाऊस नव्हता का? आता वॉज म्हणजे होता, वॉजंट म्हणजे नव्हता. वॉजंट देअर रेन एस्टरडे. आता इथं नोचा जर वापर केला तरी चालतो. वॉज देअर नो रेन एस्टरडे असं लिहिलं तरी चालतं. या वर्षी नवीन नियम असतील का? मग विल देअर बी अ न्यू रूल्स धिस इयर? या वर्षी. विल देअर बी न्यू रूल्स धिस इयर? खोलीत पुरेशी जागा आहे का? इज देअर इनफ स्पेस इन द रूम? पुरेशीला इनफ म्हणतात, जागाला स्पेस म्हणतात. मग इज देअर इनफ स्पेस इन द रूम? चला समोरचं. WH क्वेश्चन्स कसे लिहितात माहिती आहे ना? WH क्वेश्चन्स लिहिताना नेहमी WHचा शब्द अगोदर लिहायचा, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट. आणि इथं सब्जेक्टचा वापर आपण सब्जेक्ट म्हणून देअरचा वापर करतो. मग टेबलावर, टेबलावर काय आहे? टेबलावर काय आहे? आता पहिल्यांदा WHचा शब्द लिहा. व्हॉट इज काय आहे? व्हॉट इज देअर ऑन द टेबल? व्हॉट इज देअर ऑन द टेबल? रूम मध्ये काय आहे? व्हॉट इज देअर इन द रूम? तुझ्या डोक्यावर काय आहे? व्हॉट इज देअर ऑन युअर हेड? पुस्तकावर काय आहे? व्हॉट इज देअर ऑन द बुक? त्या डोंगराच्या पलीकडे काय आहे? व्हॉट इज देअर बियॉन्ड दॅट माउंटेन? गावात पाणी का नव्हते? व्हाय वॉज देअर नो वॉटर? व्हाय वॉज देअर नो वॉटर इन द विलेज? तुझ्या बॅगेमध्ये पेन का नव्हते? व्हाय वर देअर नो पेन्स इन युअर बॅग? ह्या ग्लासमध्ये पाणी का नाही आहे? व्हाय इज देअर नो वॉटर इन धिस ग्लास? अशा पद्धतीचे वाक्य राहतील. चला समोर. वर्गात किती विद्यार्थी आहेत? वर्गात किती विद्यार्थी? कितीला हाऊ मेनी म्हणतो आपण. जे संख्येत मोजता येतात ते हाऊ मेनी. हाऊ मेनीच्या पुढं लगेच कशाबद्दल बोलतोय ते लिहून काढायचं. मग हाऊ मेनी स्टुडंट्स, किती विद्यार्थी आहे इन द क्लास? मग वर्गात किती विद्यार्थी आहे? हाऊ मेनी. वर्गात किती विद्यार्थी आहे? हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास? जंगलात किती झाडं आहे? हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन द फॉरेस्ट? असे वेगवेगळे वाक्य तुम्ही करू शकता. तुझ्या पिशवीत काय होते? व्हॉट वॉज देअर इन युअर बॅग? या परिसरात कुठे जास्त झाडे आहेत? या परिसरात कुठे जास्त झाडे आहेत? मग व्हेअर आर देअर मेनी ट्रीज? व्हेअर आर देअर मेनी ट्रीज
इन धिस एरिया. एरिया म्हणजे परिसर. आज बस का नाहीत? व्हाय आर देअर नो बसेस टुडे? तुझ्या कुटुंबात किती सदस्य आहेत? हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली? तुझ्या कुटुंबात किती सदस्य आहेत? हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली? तुझ्या बॅगेत किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स आर देअर इन युअर बॅग? तुझ्या घरासमोर काय असेल? घरासमोर. मग व्हॉट विल देअर बी इन फ्रंट ऑफ युअर हाऊस? प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न होते? हाऊ मेनी क्वेश्चन्स वर देअर इन द क्वेश्चन पेपर? बाटलीत किती पाणी आहे? आता बघा, हाऊ मच इथं का वापरलं? जे संख्येत मोजता येत नाही त्याच्यासाठी कितीला हाऊ मच वापरतात. जे संख्येत मोजता येत नाही, जे आपण 1, 2, 3 ने मोजू नाही शकत. मग हाऊ मेनी लिहिलं, हाऊ मेनी, तर याच्या पुढं असा शब्द लिहावा लागतो जो संख्येत मोजता येतो. 1, 2, 3 असा शब्द लिहिता येतो. मग वॉटर आपण संख्येत नाही मोजू शकत. 1 पाणी 2 पाणी असं नाही मोजू शकत. म्हणून आपल्याला इथं हाऊ मेनीच्या जागी हाऊ मच लिहावं लागतं. जे संख्येत मोजता येत नाही त्याच्यासाठी हाऊ मच. मग हाऊ मच लिहिलं का इथं येणारा शब्द किलोमध्ये, लिटरमध्ये, मीटरमध्ये मोजावा लागतो. मग हाऊ मच वॉटर इज देअर इन द बॉटल? तुझ्या खिशात किती पैसे होते? हाऊ मच मनी वॉज देअर इन युअर पॉकेट? उद्या माझ्यासाठी किती काम असेल? हाऊ मच वर्क विल देअर बी टुमारो फॉर मी? तर अशा पद्धतीचं एकंदरीत हे लेक्चर झालं. इथं हे प्रकरण आपलं संपलं. ह्या प्रकरणाचे फक्त 2 भाग आहेत. पहिला भाग आणि दुसरा भाग. पहिल्या भागात आपण ह्या प्रकरणाचे सर्व शब्द कव्हर केले. दुसऱ्या भागामध्ये आपण पूर्ण प्रकरण कव्हर केलं. हे प्रकरण समजलं नाही तर पहिलं प्रकरण, हे प्रकरण जर कळालं नाही, हा व्हिडिओ जर कळाला नाही तर पहिला व्हिडिओ पहा. ते सर्व शब्द पाठ करा आणि मगच या व्हिडिओमध्ये हात घाला. ते शब्द पाठ केल्यानंतर फक्त जसा मी वापर केला त्या पद्धतीनं. आता बघा, हे प्रकरण कसं करायचं? हे वाक्य बोलले, टेबलावर एक पुस्तक आहे. इथं तुम्हाला कळालं देअर इज अ बुक ऑन द टेबल, तर याचे कमीत कमी 10 वाक्य मनाने बोला. मग टेबलावर एक पुस्तक आहे, देअर इज अ बुक ऑन द टेबल. टेबलावर एक पेन आहे, देअर इज अ पेन ऑन द टेबल. टेबलावर एक घड्याळ आहे, देअर इज अ वॉच ऑन द टेबल. टेबलावर 2 मोबाईल आहे, देअर आर 2 मोबाईल्स ऑन द टेबल. टेबलावर माझी वही आहे, देअर इज माय नोटबुक ऑन द टेबल. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करा. मग एका वाक्याचे जर 10 वाक्य बोलले तर तुम्हाला हे प्रकरण पुढच्या जन्मात बी आठवायला बसलं एवढं पक्क ते प्रकरण होऊन जाईल. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरीही हे प्रकरण तुमचं चुकणार नाही. झोपेतून उठून जरी कोणी विचारलं
तरी वाक्य चुकणार नाही. एवढी प्रॅक्टिस करा, सर्व सोपं आहे. चला, धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल अशी आशा करतो आणि तुमच्या समोरच्या प्रवासाला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.